गावाला चालली आहे। तर हा बोगद्यातला सीन घेतलेला आहे मी फक्त, आणि आम्ही मॉर्निंगला सकाळी निघालेलो होतो 4 वाजता। तर 4 वाजताच्या टायमिंगला कसं म्हणजे हे आहे तुम्हाला ते दाखवत आहे। तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ लास्टपर्यंत। गावाला आली आहे तर गावालाचे प्रत्येक क्षण मी तुमच्यासोबत शेअर करेन। आणि मी माझ्या मामाच्या गावी चालली आहे, गावाला यात्रा वगैरे आहेत म्हणून। तर चला मग तुम्हाला दाखवते। हे बघा, आता मी मिसळ खायला थांबलो आहे। मी जोगेश्वरी मिसळ म्हणून आहे तिथे थांबलेले आहे। तुम्ही नक्की ट्राय करू शकता, खूप छान अशी मिसळ होती। आणि एक तासभरानंतर डायरेक्ट आम्ही घरी गेल्यावरतीच तुम्हाला दाखवेन। हे बघा, सर्वजण मिसळ वगैरे खात आहेत। तर आता मी नंतर 1 तासानंतर घरी गेल्यावरती, कारण लगेच आज त्यांच्या इथे नैवेद्य वगैरे दाखवतात ते आहे। हे बघा, आता मी घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन सर्व तयारी रेडी झाली आहे। तर आता आम्हाला जायचं आहे नैवेद्य दाखवायला, त्यामुळे मग रेडी झालो आहे पटकन। माझी मम्मी आहे, सर्व आलो आहे आम्ही, मम्मी घरात आहे ते सर्व। आणि इथे बघा आजी पुरणपोळ्या बनवत आहे, आणि पाहुणे खूप येत असतात, त्यामुळे सर्वजण बघा आजी पुरणपोळ्या करते माझी। पुरणपोळ्याचा नैवेद्य असतो आजच्या दिवशी, सर्व देवांना दाखवावा लागतो त्यांच्या गावात जे सर्व देव आहेत। आणि ही यात्रा येताळ स्वामी आणि मरीमाता देवीची आहे, त्यामुळे 4 ते 5 दिवस त्यांची यात्रा चालू असते। आणि बघा पुरणपोळ्या करत आहे, आणि चुलीवरच्या पुरणपोळ्या एवढ्या मस्त आणि खूप छान अशा टेस्टी होतात, आणि चुलीवरतीच करतात। आणि आता आम्ही रेडी झालो जाण्यासाठी। मामी आहे ही माझी मोठीवाली, आणि मी स्कूटीवरती आता सर्व देवांना नैवेद्य दाखवून येणार आहे। तुम्हाला दाखवते प्रत्येक देवापाशी जाताना, की बा हे देव सर्व दाखवते तुम्हाला। एका देवापाशी सर्व नैवेद्य वगैरे कसं दाखवतो ते दाखवते, आणि नंतर फक्त पाया पडताना वगैरे दाखवतो। आणि येताळ स्वामी म्हणजे वेताळ स्वामीची यात्रा आहे, तर त्यासाठी सर्वच देवांच्या आम्ही हे करतो, म्हणजे नैवेद्य वगैरे सर्व देवांना दाखवतो। चला, हे बघा, हे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे। आधी मागे ते आहे दिसतंय ते छोटंसं मंदिर आहे, आणि इकडे जे म्हणजे असं मस्त मोठं दिसतंय आता ते बांधलेलं आहे। आता ते परत हे करणार आहेत, म्हणजे रिनोव्हेटिव्ह करणार आहेत, किंवा नवीन मंदिर बांधलेलं आहे त्यांनी आता। तर हे बघा लक्ष्मी मंदिर आहे, आणि आतमध्ये पण असं वाकून जावं लागतं, छोटंसं मंदिर आहे। हे बघा, कोण इथे साडी चोळी वगैरे देवीला अर्पण करतात। सर्व पुरणपोळ्याचा नैवेद्य आजच्या दिवशी सगळ्या देवांना पुरणपोळ्याचा नैवेद्य असतो। हे बघा, मस्त दीपत वगैरे लावलेली आहे, दिवा लावलेला आहे खूप मस्त छान असा। आपल्याकडे दिसत नाही मुंबईच्या ठिकाणी, हे सर्व गावच्या ठिकाणीच, आणि खूप छान असं वाटतं गावी आल्यावरती। आणि खास करून मी याच्यासाठी म्हटलं की मला जायचं आहे, कारण आम्ही रेग्युलरली येतो, फक्त 2-2.5 वर्ष झालं कोरोनाच्या सिच्युएशनमुळे आम्हाला येता नाही आलं आहे, त्यामुळे 3 वर्ष तर झाले की आम्ही आलो नाही आहे। नाहीतर दरवर्षी आम्ही मामाच्या गावी येतो आणि खूप अशी मजा करतो। हे बघा, सर्व नैवेद्य माझी मामी नैवेद्य वगैरे दाखवते, अगरबत्तीवर ओवाळून हे करते, पाया पडून आता आम्ही निघणार। हे बघा, पाया पडून निघतो। आता त्या देवाला दाखवलेलं आहे, आता आम्ही परत दुसऱ्या देवाकडे जाण्यासाठी आम्हाला खूप लांब अंतर आहे, तर आम्ही स्कूटीने जाणार आहोत। तर तुम्हाला दाखवते पुढे कोणत्या देवापाशी जाणार आहोत आम्ही परत। आता हे बघा, हे वेताळ स्वामीची मंदिर आहे। प्रत्येक गावामध्ये वेताळ स्वामीचं जे हे असतं म्हणजे देवस्थान असतं ते कुठेतरी एक साईडला म्हणजे असतं, गावात मेन नसतं। पण हे गळवडी गावात मेन गावातच मंदिर आहे, म्हणजे मेन गावातच वेताळ स्वामीची म्हणजे आहे स्थापना, म्हणजे ते सर्व आहेच, देवच आहे मध्येच। कोणत्याच गावात तुम्हाला दिसणार नाही, पण ह्या गावात आहे, आणि ह्याचं खूप असं महत्त्व आहे। ते महत्त्व एखाद दिवशी मी सांगेन। बघा, माझी मामी आणि मामा आहेत। माझे मामा हे माजी चेअरमन आहेत,
चेअरमन होते, आत्ताच नुकते चेंज झालेले आहेत. माझे मामा मामी आहेत हे, आणि काय करतात हे बघा. हे वेताळ स्वामी आहेत, पण यांची खूप अशी महती म्हणजे खूप असं म्हणजे पावणारे देव आहेत. आणि एवढी बकरी पडतात त्याला. जर मला वेळ भेटला तर मी नक्की तुम्हाला दाखवेन तिथे. हे बघा, आणि गावाच्या मधोमध झाड आहे, त्याच्या बाजूलाच आहे, आणि खूप असं त्यांचं महत्त्व आहे. हे बघा, पाया पडत आहेत, सर्वजण पाया पडलेत. हे रुक्मिणी मातेचं मंदिर आहे, इथेही सर्व नैवेद्य दाखवलं. मरीमातेचं मंदिर आहे, आणि या मंदिराचे इथे पालखी सोहळा वगैरे सगळीकडे नेतात. जेवढे देव आहेत तिथे नेऊन पालखी म्हणजे हे करतात, आणि नंतर गजी वगैरे खेळतात थोडेसे, आणि नंतर सर्व केलं जातं. पण इथे मेंढी कापली जाते. आणि हे मरीमातेचं मंदिर आहे. आणि हे बघा, आता खंडोबाच्या मंदिरापाशी आलेली आहे. खंडोबाचं मंदिर आहे, आणि हे मंदिराच्या इथेही आम्ही पाया पडून वगैरे नैवेद्य दाखवला जातो. सर्व म्हणजे जेवढे आहेत त्यांच्या गावात देव मंदिरं तेवढ्या सर्व ठिकाणी दाखवतात, आणि सर्व दर्शन वगैरे घेतात. आणि दर्शन वगैरे घेतल्यानंतर सर्व म्हणजे हे बघा, खंडोबा, म्हाळसा, नैवेद्य वगैरे दाखवून पाया पडून झालं की आम्ही तिथून निघालो. हा बघा, पाया पडून झाले. आता आम्ही घरी आलो आहे. घरी येऊन फ्रेश वगैरे झालो आहे, सर्व नैवेद्य परत ठेवलं आहे. आणि आता जेवढे माझे मामा नंतर आलेत, मामा मामी वगैरे, आणि मग आता नंतर पुरणपोळ्या हे जे केलेलं होतं सर्वजण आधी जेवून गेले आमच्या आधी. आणि आम्ही यायला उशीर झालेला आम्हाला खूप, कारण हा म्हणजे नैवेद्य हा सायंकाळ झाल्यानंतरच दाखवावा लागतो, म्हणून उशीर झालेला. मग सर्व जेवून गेले. आता आम्ही सर्व घरातले जे आहेत ती लोक जेवतात आहेत, आणि सर्व जेवण वगैरे करून म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य तोच आम्ही सर्वजण खात असतो. हे बघा, दूध, पुरणपोळी, भात, आमटी, एवढं अप्रतिम असतं. आणि पुढील गावाकडील असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.